पालक होणं ही जगातली सर्वात सुंदर भावना आहे, पण त्याचबरोबर ती एक मोठी जबाबदारीही असते. जेव्हा आपल्या घरी बाळ येतं तेव्हा आपलं सारं जग त्या बाळाभोवती फिरायला लागतं. आपण तासनतास या विचारात घालवतो की आपल्या बाळाला सर्वोत्तम सुख सुविधा कशा मिळतील, त्याला रात्री शांत झोप कशी लागेल आणि त्याचं ते निरागस हसणं कसं टिकून राहील. पण या सगळ्या धावपळीत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष तर करत नाही आहोत ना. ती गोष्ट म्हणजे आपल्या बाळाच्या मेंदूचा विकास, ब्रेन डेव्हलपमेंट. आपल्या घरात आपण अनेकदा पाहतो की आपले आजी आजोबा बाळाला अंगाई गीतं म्हणायचे, पाळणा गायचे किंवा नुसतंच तालात काहीतरी गुणगुणायचे. संगीत हे बाळाच्या मेंदूसाठी केवळ मनोरंजन नसून ते एक सुपर फूड आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही साध्या ट्रिक्स पाहणार आहोत ज्या तुमच्या रोजच्या खेळण्या बागडण्यातून बाळाची बुद्धिमत्ता कित्येक पटीने वाढवू शकतात. जर तुम्हाला असेच पॅरेंटिंगशी संबंधित विज्ञानावर आधारित व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया हा एक रंजक सायंटिफिक प्रवास. आपल्याला वाटतं की बाळ खूप लहान आहे, त्याला काय कळणार, पण खरं तर बाळाचा मेंदू हा पॅटर्न ओळखायला खूप आवडणारं एक मॅथमॅटिकल मशीन असतं. सायकोलॉजीमध्ये एक महत्वाची कन्सेप्ट आहे जिला प्रेडिक्टिव्ह कोडिंग म्हणतात. समजा तुम्ही गाताय, ये रे पावसा तुला देतो, आणि जर तुम्ही नेमक्या त्याच क्षणी थांबलात तर बाळाचा मेंदू क्षणार्धात विचार करतो की पुढे कोणता शब्द येणार. अर्थातच पैसा. जेव्हा तुम्ही तो शब्द उच्चारत नाही तेव्हा बाळाच्या मेंदूतील न्यूरॉन्स अलर्ट होतात. ही जी छोटीशी शांतता किंवा पॉज आहे ना, ती बाळाच्या वर्किंग मेमरीला जबरदस्त चालना देते. म्हणूनच पुढच्या वेळी बाळासोबत गाताना गाणं पूर्ण करण्याच्या घाईत राहू नका. थोडं थांबा, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि त्यांना तो शब्द मनातल्या मनात गेस करू द्या. या प्रेडिक्शन सोबतच दुसरी महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे बाळाची ऍक्टिव्ह एंगेजमेंट. जेव्हा तुम्ही बाळाला गाणं ऐकवता तेव्हा केवळ आवाज न देता त्याच तालावर बाळाच्या शरीराला हलकासा स्पर्श करा. याला विज्ञानात क्रॉस मॉडल परसेप्शन म्हणतात. यामुळे मेंदूतील ऐकण्याचं आणि स्पर्शाचं केंद्र एकमेकांशी जोडलं जातं. ज्या बाळांना असा अनुभव मिळतो ती मुलं भविष्यात गणित, कोडिंग आणि नवनवीन भाषा शिकण्यात इतरांपेक्षा सरस ठरतात. आता एक खूप महत्वाची आणि थेट तुमच्या बाळाच्या मनाला स्पर्श करणारी गोष्ट. तुमच्या बाळासाठी जगातल्या कोणत्याही गायकापेक्षा तुमचा आवाज सर्वात जास्त मौल्यवान असतो. संशोधनातून असं सिद्ध झालंय की बाळ जेव्हा गर्भात असतं तेव्हापासूनच ते आई वडिलांचा आवाज ओळखायला शिकलेलं असतं. चला तर मग आज एक छोटासा प्रयोग करून बघूया. कोणत्याही गाण्याच्या चालीत तुमच्या बाळाचं नाव गुंफा. जेव्हा बाळ गाण्यामध्ये स्वतःचं नाव ऐकतं तेव्हा त्यांच्या मेंदूतील सेल्फ रेफरन्शियल प्रोसेसिंग सुरू होतं. म्हणजे मी कोण आहे याची जाणीव त्यांना होऊ लागते. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या बाळाचं नाव अथर्व असेल तर असं काहीतरी गाणं गुणगुणा. अथर्वा अथर्वा गोड अथर्वा तू आमच्या घरी आला. अथर्वा अथर्वा गोड अथर्वा आनंदाचा क्षण आला. अथर्वा. कधी कधी बाहेरच्या कामाच्या टेन्शनमुळे आपली चिडचिड होते. आपण नकळत बाळावर ओरडतो. पण अशा वेळी फक्त एक गोष्ट आठवा, तुमचा आवाज हा त्यांच्यासाठी या जगातला सर्वात सुरक्षित निवारा आहे. त्यामुळे दिवसातून रोज किमान 5 मिनिटं का असेना त्यांच्या नावाची एक धून वाहून दाखवा आणि बघा त्यांच्या डोळ्यात चमकणारा तो आनंद. जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या बाळाचं नाव लिहा. आणि हो, आपण बाळाला नेहमी फक्त साधी आणि गोड गाणी ऐकवतो, पण विज्ञानानुसार कधी कधी त्यांना भीमसेन जोशींचा एखादा राग असो किंवा एखादं जॅझ म्युझिक असं क्लिष्ट संगीतही ऐकवावं. बाळ हे जगातील सर्वात मोठं स्टॅटिस्टिकल लर्नर असतं. यामुळे त्यांच्या मेंदूची लवचिकता, कॉग्निटिव्ह फ्लेक्सिबिलिटी वाढते. घरातल्या साध्या वस्तू जसं की चमचा किंवा स्टीलचा डबा यांचा वापर करून त्यांना स्वतःला आवाज करू द्या. मी हे केलं म्हणून हा आवाज आला. हा शोध म्हणजे त्यांच्यासाठी विज्ञानाचा पहिला धडा असतो. व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक सर्वात मोलाचा सल्ला, जितकं संगीत महत्वाचं आहे तितकीच शांतता सुद्धा महत्वाची आहे. बाळाचा मेंदू लवकर थकतो, त्यामुळे जर बाळ नजर चोरत असेल तर त्याचा अर्थ आता त्याला विश्रांती हवी आहे. बाळाचा मेंदू घडवणं म्हणजे त्यांना काहीतरी ओझ्यासारखं शिकवणं नसून त्यांना एक समृद्ध अनुभव देणं आहे. तुमचा वेळ, तुमचा स्पर्श आणि तुमचं गाणं हेच त्यांच्यासाठी जगातील सर्वोत्तम शिक्षण आहे. नुसतं तुमचं बोलणं जरी बाळाला पोएटिक साऊंड झालं तरी बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा.
तर फ्रेंड्स, आजचा हा विज्ञानावर आधारित प्रवास तुम्हाला कसा वाटला? यातली कोणती ट्रिक तुम्ही सगळ्यात आधी वापरणार आहात? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन पालकांशी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लक्षात ठेवा, आपण भविष्यातील एक सक्षम आणि संवेदनशील पिढी घडवतोय. अशाच अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह. काय करते आई? Look at this, my sweet. It's almost ready for you. Are you excited to eat? चिंटू चिंटू माझा लाडका चिंटू.